महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नागाव येथे PNP सायरस पुनावाला CBSE शाळा समितीची भव्य निवड, ग्रामीण शिक्षणाला नवोदय। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव गावात PNP सायरस पुनावाला CBSE इंग्लिश मीडियम स्कूलच्या शाळा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची निवड गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी उत्साहात पार पडली। PNP एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाने ग्रामीण भागातील शिक्षण क्रांतीची दिशा स्पष्ट केली। नवनिर्वाचित सदस्यांना चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली असून पुष्पगुच्छाने सन्मानित करण्यात करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। विविध क्षेत्रातील निवड शाळा समितीच्या सदस्यपदांसाठी व्यक्तिमत्वातील सकारात्मकता, सामाजिक बांधिलकी व शैक्षणिक क्षेत्रातील तळमळ यांचा आधार घेऊन 10 मान्यवरांची निवड करण्यात आली। यात कृषीवल दैनिकाच्या संपादक माधवी सावंत, राजकीय सामाजिक शिक्षण क्रीडा क्षेत्रातील अंजली मोरे, नागावचे माजी सरपंच निखिल मयेकर, राकेश म्हात्रे, निलेश खोत, राहुल गणपत, अमित फुंडे, शर्यू अधिकारी अभिजित वाळंज व रणजित राऊत यांचा समावेश आहे। रेवदंडा चौल परिसरातील निलेश खोत हे कधीही प्रसंगी धावणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध असून गोरगरिबांसाठी रात्री अपरात्री मदत करणारे म्हणून त्यांची ओळख आहे। ही निवड शाळेच्या विविध पैलूंना बळकटी देणारी ठरली। संस्थेची पार्श्वभूमी व विस्तार PNP एज्युकेशन सोसायटी ही शेकाप नेते व संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी कोकणाचे भाग्यविधाते व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थापना केली। ग्रामीण खेडेपाड्यातील मुलामुलींना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावे याकरता नागाव येथील CBSE बोर्डाची अद्ययावत शाळा सुरू करण्यात आली। संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळत असून जिल्हाभर 7,500हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। स्वर्गीय फुलगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन संस्थेच्या विस्तारात महत्त्वाचे ठरले। चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन। कार्यक्रमात बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या, ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे हीच संस्थेची ध्येय धोरणे आहेत। या शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने शिकवत असून विविध क्षेत्रातील सदस्यांच्या सहभागाने शाळेचा सर्वांगीण विकास होईल। ही निवड खऱ्या अर्थाने आनंददायी आहे आणि त्यांनी समितीच्या सदस्यांच्या योगदानाबाबत विश्वास व्यक्त केला। उपस्थिती व वातावरण समारंभात PNP एज्युकेशन सोसायटीचे कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते, कॉलेज संचालक विक्रांत वार्डे, लेखापाल अंकित भानुशाली, अकॅडमिक डायरेक्टर राजश्री पाटील, प्राध्यापक निशिकांत कोळसे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदींसह शाळेतील प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाने नागाव परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या भविष्याबाबत उत्साह वाढला आहे। ही समिती ग्रामीण शिक्षणाला नवे आयाम देणार असल्याची खात्री उपस्थितांमध्ये आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, नागाव।